ही वडी बघितली का, किती सॉफ्ट आहे आणि एकदम पेढ्यासारखी आहे. एकदम सॉफ्ट अशी, मऊ, अजिबात कडक झालेली नाही आहे आणि टाळाला पण चिकटणार नाही आहे. तर आज आपण ही रक्षाबंधन निमित्त मी रवा आणि बेसनाची वडी तुमच्यासमोर शेअर करणार आहे. खूप छान लागते आणि करायलाही एकदम सोपी आहे. पाऊण तासामध्ये ही वडी एकदम तयार होते लवकरच, झटपट, आणि तेही कमी तुपामध्ये. तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे ही वडी. तर बघा, सुरुवातीला मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे. त्याच्यातलं थोडंसंच तूप इथे मी टाकलेलं आहे कढईमध्ये आणि एक प्रमाण घेऊन घ्यायचं वाटीचं किंवा ग्लासचं. तर मी 1 ग्लास घेतलेला आहे. त्याच्याने 1 ग्लास मी रवा इथे भाजून घेत आहे. बघा, असा रंग बदलेपर्यंत छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे. कमी गॅसवर 10 मिनिट लागतात त्याला आरामात. थोडा लो मीडियम गॅस करायचा आणि खमंग भाजून घ्यायचं आहे. तर भांडेसुद्धा जास्त भरवायचे नाही आहे. तर मी सांगणार आहे तुम्हाला आणि काही टिप्ससुद्धा देणार आहे. तर बघा, इथे मी ते बाकीचं तूप जे होतं ते टाकून घेतलेलं आहे ते, आणि ज्या ग्लासने मी रवा मोजला त्याच ग्लासने मी इथे 3 ग्लास बेसनसुद्धा मोजून घेतलेलं आहे. तर तूप थोडं कमीच घातलेलं आहे, कारण जास्त तुपाचं कोणाकोणाला आवडत नाही, त्याच्यामुळे तूप थोडं कमी घातलेलं आहे. तर सुरुवातीला मी पाऊण वाटी तूप घातलं आणि नंतर फक्त अर्धा वाटी तूप घेतलं आणि त्याच्यातलं थोडंसं तूप ताटाला लावायसाठी ठेवून घेतलेलं आहे. तर हे बेसन जे आहे कमी गॅसवर मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. चांगला अर्धा तास लागतो याला भाजायला, बराच वेळ लागतो. तरी पण याला असं बघा, तूप थोडं कमीच झालेलं आहे, नाहीतर असं भिजून जातं. तर मी तुपाचं प्रमाण थोडं कमीच घेतलेलं आहे. तर बघा, छान असं तांबूस रंगाचं होतपर्यंत मी हे इथे बेसन भाजून घेतलेलं आहे. तर आता बेसनसुद्धा भाजून झालेलं आहे आणि ज्या इथे रवा मी काढून ठेवला परातमध्ये, त्याच परातमध्ये मी बेसनसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये मी साखरेचा पाकसुद्धा तयार करणार आहे. तर इथे मी 3 ग्लास बेसन, 1 ग्लास रवा घेतला आहे. तर 2 ग्लास मी इथे साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोडीनुसार करू शकता, पण हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. तर आणि इथे मी पाऊण ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाणी जास्त टाकायचं नाही. जर जास्त पाणी टाकलं तर आपल्याला पाक व्हायला बराच वेळ लागेल आणि वडी बनवायलासुद्धा बराच वेळ लागेल. तर म्हणून मी इथे पाऊण ग्लास पाणी टाकलं आहे, म्हणजे साखर बुडेपर्यंतच पाणी घालायचं आहे आणि कढई गरम असल्यामुळे लवकरच आपलं इथे होणार आहे पाक. तर बघा, पाक असा लवकरच होत आहे. बघा, असं तार असं जे मी झाऱ्यावरून टाकत आहे इथे पाक खाली, तर ते असं हळू पडत आहे, म्हणजेच आपला पाक जो आहे तो झालेला आहे आणि थोडासा एकतारी पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. अजिबात कडक पाक तयार करायचा नाही, थोडा नरम झाला तरी चालेल. वडी सेटवायला थोडा वेळ लागतो. तर चिकट असा पाक, एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे आणि संपूर्ण मी बेसन वगैरे इथे टाकून घेतलं आहे मी, आणि इथे थोडंसं काजू बदामसुद्धा टाकून घेतलेले आहे आपल्या आवडीप्रमाणे. आणि मी ह्या जो मॅशर दिसतो त्याच्याने मी ह्या परातीमध्येच तो बेसनाच्या गुठळ्या झाल्या होत्या, तर त्या अशा मी मॅशरनी मॅश करून घेतलेल्या आहे, जेणेकरून बेसन वगैरे प्लेन होऊन जाईल, गुठळ्या होतात. तर थोडीशी मी इथे विलायची पावडर टाकून घेतलेली आहे. तुम्हाला सुंठ पावडर आवडत असेल तर ते तुम्ही टाकू शकता, पण मी इथे विलायचीच पावडर टाकली आहे. बघा, आता पटकन असं घट्ट होत आहे, कारण सगळं गरम गरम आहे. तर गरम गरमच असताना इथे परातीमध्ये घालून घ्यायचं आहे, कारण आपल्याला मऊ लुसलुशीत वडी पाहिजे आहे. त्याच्यामुळे हे जो पाक आहे, मिश्रण जे आहे ते पटकनच काढून घ्यायचं आहे परातीमध्ये. जास्त वेळ त्या गरम कढईमध्ये ठेवायचं नाही आणि उरलेलं दुसऱ्या मी ह्या छोट्या ताटामध्ये टाकून घेतलं आहे आणि दोन्ही यांना मी तूप लावून घेतलं होतं आणि हे थंड करायला असं आरामात ठेवून द्यायचं आहे, अजिबात घाई करायची नाही. तर बघा, हा शेवटचं जे आहे जसं ताटामध्ये ठेवलं होतं ते तर लगेचच माझ्या वड्या सेट झालेल्या होत्या, पण हे जे परातीमध्ये मिश्रण टाकलं होतं ते थोडंसं सेट व्हायला वेळ लागला, कारण मी सुरुवातीला टाकलं त्याच्यामध्ये, म्हणून थोडा वेळ लागला. तर मी समजा 5 वाजता संध्याकाळी मी वडी करायला घेतली, तर दुसऱ्या दिवशी मी रात्रभर तो ताट हे परात जे आहे तसंच ठेवलं होतं झाकून. तर आता ह्या वड्या अशा सहजासहजी निघत नाही, कारण तूप असं घट्ट होऊन जातं. त्याच्यामुळे थोडंसं मी गॅसवर असं गरम करून घेत आहे, म्हणजे वड्या ह्या ताटाला अशा म्हणजे मोकळ्या होतील, सुटून जातील त्या वड्या आणि निघायला एकदम सोप्या होतील. तर असं 1 मिनिट फक्त आपल्याला गॅसवर अशा करून घ्यायच्या आहे. बघा, मी सुरुवातीलाच इथे असं चाकूनी याला असा आकार देऊन घेतला होता वड्यांना. तर अशा प्रकारे वड्या पटकन निघतात. अशा प्रकारे जर चिपकला असेल ताटाला तर अशी युक्ती करायची, आपल्याला गरम करून घ्यायचं. बघा, एकदम सोप्या अशा वड्या निघतात, हलक्याच एकदम असं याच्याने सराट्याने काढून घ्यायच्या आहे वड्या. बघा, अशा अलगद पटकन निघत आहेत, अजिबात चिपकत नाही आणि छान होतात. किती छान असा कलरसुद्धा किती मस्त दिसून आलेला आहे, डार्क असा ब्राऊन. अजिबात मी कलर वगैरे टाकलेला नाही, रंग टाकलेला नाही आहे, तरी पण खूप छान अशी आपली वडी ही तयार झालेली आहे. तर बघा, किती मस्त याचं टेक्स्चर दिसून राहिलेलं आहे आणि हाताला लावून एकदम मऊ पेढ्यासारखी झालेली आहे.
अजिबात कडक झाली नाही आणि रवा टाकल्यामुळे टाळालासुद्धा चिपकणार नाही. नुसती बेसनाची वडी टाळाला चिपकते. तर नक्की या रक्षाबंधनला अशा प्रकारची वडी तयार करून बघा. व्हिडिओ आवडला